सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम या विश्वाचा आराध्य दैवत बाप्पा गणाला वंदन करतो. कलेचे देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझं ग्रामदैवत आणि केदारनाथ जुगाई नवलाई पावनाई त्याच्या चरणी साष्टांग नमस्कार करून मित्रांनो, खरं तर आजचा जो कार्यक्रम, या कार्यक्रमाचे आयोजन पहिला यांना शाहीर मानाचं मधुर करतो. कारण हे व्यासपीठ मला जवळ तुम्हाला सांगतो मित्रांनो, 13 वर्षानंतर भेटलेलं. आयोजकांचे आभार मानतो. कारण पहिला ज्यावेळेस कार्यक्रम केला सचिन कदम बुवा होते माझ्यासोबत, आणि तेव्हा नव्हता होतो हा कलाकार. बुवा म्हणाले घाबरत नाही, यांना याची मुरड आहे ना, येणार तुला येणार, फक्त
स्तवन म्हणून चल काय मारूया. विश्वाचा तारणहार बाप्पा गणारायाला वंदन करतो. माझं ग्रामदैवत धनी केदारली आई सुगाई माता तिच्या चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक शहाजी मोरे गोवांचे प्रस्तुत आमचे मित्र अतुल दादा कदम, सुनील कदम निर्मित आदरणीय समाजसेवक प्रियोन जयवंत दादा चव्हाण, आदरणीय सुधाकर सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून आजचा शक्ती पुऱ्याचा कार्यक्रम. आज या ठिकाणी मित्रांनो प्रमुख उपस्थिती आदरणीय माझे मित्र माझे बंधू योगेश दादा माने, गणपती पुणे, त्याचप्रमाणे सूर्यवंशी शाहीर विशाल निकम बुवा, त्याचप्रमाणे सूर्यवंशी शाहीर सुरेश राऊत बुवा, आमचे बंधू दोघे साहेब विशेष सहकार्य शक्तीवाले शाही या ठिकाणी उपस्थित आहे. वेदांत बुवा आहे. त्याचप्रमाणे मंत्री कार्यकर्ते शाहीर राजूदादा खवणे आणि मित्र परिवार शक्तीवाले शाहीर एक खरोखर मार्मिकतेचा बादशाह म्हणतात सगळे कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. दिलीप दादा झगले यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून युट्यूबर अक्षय दादा लाभळे, त्याचप्रमाणे दिगंबरजी शिंदे प्रमुख उपस्थिती आणि पाहुणे आदरणीय सन्माननीय मंगेशजी देसाई सर, त्याचप्रमाणे सन्माननीय भाऊ कदम सर, तर मी तुमचा मोठा फॅन आहे. मुंबईच्या माध्यमातून चांगले बरोबर तुमचा कार्यक्रम पाहतो. त्याचप्रमाणे सन्माननीय गौरवजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. हास्य जत्रा म्हटलं की आमची भांडण बोलत सुद्धा पाहतात. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून त्याचप्रमाणे सन्माननीय विकासजी दाभोळकर सर आणि सन्माननीय संदीप बिरवकर सर यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून ठाणे म्हटलं की भगव्याचा बाले किल्ला कधीच तो दुश्मन नाही शिरला. या ठिकाणी ठाणे सहवासी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्याच्या शाहीर देवेंद्र भानुष्मनचा शाहीर मानाचा मुजरा वेळेला मित्रांनो सुरुवात करणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या गुरु समान ज्यांना मी बाप मानतो सूर्याचे शाहीर तुषारजी बंदरे बुवा या कार्यक्रमाला आता सगळे गुजरात
उपस्थित आहेत शाहीर मानाचा मुलगा करून मित्र पक्ष ग्रुप आणि माझा बंधू परिवार यांच्या साथीनं तुमच्या चरणाची धूळ माझ्या माथी लावतो आणि श्रवणाला सुरुवात करणार आहे. चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. राजू दादा, एकच वादा राजू दादा, पयाड दादाचे सर्व सहकारी यांना सुद्धा शाहीर मानाचा मुलगा करतो. मित्रांनो, संगीत आलं ढोलकी पोटू माझा सुयोगदादा पानकर, बेंजो मास्टर धुनाथ, पॅड वेदांत पवार, कीबोर्ड मास्टर रितेश चव्हाण, शक्का श्री दत्त गुरु, नृत्य कला पथक झोंडी यांच्या साथीने माझ्या स्तवनाला सुरुवात करणार आहे. म्हणायचं काय बघा. मित्रांनो, अर्धनारी नटेश्वर आज हा शिवपर्वतीचा भांडा आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर संदीपजी मोरे बुवा उगवले भरपूर वर्षात, तरी सुद्धा मी बोललो घाबरतात म्हणतो. बुवा म्हणतात घाबरतो या आणि म्हणतो ह्याला काय घाबरणार मी नव्हतं. दम नाही वा सुद्धा काय करतो. तुम्हाला सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करून शक्ती तुला म्हणून बारी म्हणजे बारीच करणार आहे. या जीवनाचा विषय ना पण शाहीर मानाचा मुद्रा करून स्तवनाला सुरुवात करतो म्हणायचं. जन्मदिला जमाय पित्यानं त्या मातेच्या उदरात वाढलो. 9 महिने सांभाळलं मला, 9 महिने शिदर सांभाळील मला. रसिका त्या बापाच्या शब्दात जडलो. प्रेम केलं या रसिकावर, कधी कोणावर नाहीच चिडलं. अन गुरु विद्या दिली जन्माला, या लोककलेत शाहीर ठरलो. म्हणून काय म्हणायचंय, 9 महिने वाढलो मी, त्या मायेच्या उदरात उराशी है जपले मला. पदरात
मायेच्या उदरात पुराची लपते मला, पुराची लपते मला, त्या आईनं पदरात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात पुराची लपते मला, त्या आईनं पदरात. बडे माझे, बोल वो बडे माझे, रुजविले कानात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात. गुरुराया पाठीला भानु तेज परी रूपात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात. उदराची जपले मला, उदराची जपले मला, त्या आईनं पदरात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात नाव माहिती वाढतो मी, त्या मायेच्या उदरात नाव माहिती शुद्धले मला, त्या माझ्या मायेनं पदरात श्री गणपती गजानन धनिर्वर्णाथ जुगाय देवी अखंड हता सोयीचा बाबुरंगी घराण्याचा एक बोलतो रे गणपती बाप्पा. धन्यवाद मित्रांनो. आणि पारितोषिक आदरणीय शाहीर विशालजी निकमबुवा यांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक फरमाईश गवळणींच्या त्यानंतर येणार आहे. त्याचप्रमाणे
होय, होय. आदरणीय आणि माननीय जयवंतदादा चव्हाण साहेब ठाणे दादांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून खोटं नाही म्हणा यांना जवळ येणे आहे की 1101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमारी जुई योगेश माने योगेश दादा राजाराम माने दादांच्या माध्यमातून बरोबर माझ्यावर भरपूर भरपूर प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे. आज उभा आहे ना मित्रांनो, मध्ये मला दिसायचा पण प्रॉब्लेम होता. दादांच्या वतीनं खरोखर जेवढे त्यांचे उपकार म्हणजे नाही घडू शकत. दादांच्या माध्यमातून 1101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे श्री अनिल दादा किरपन यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमाटे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. फिरो आदरणीय सोमा कदम यांच्या माध्यमातून सीमा कदम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमोठे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, स्तवन झालेले आता गण शाहीर आणि सुंदर या ठिकाणी गण सादर केलेला आहे. चालते ती गोवा दिली दरिदारा दारा मित्रांनो, खरोखर ही खरी लोककलेची दात आहे. मी जे स्तवन गायलं, आईच्या उदरातून जन्म घेतला, पदरासाठी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. टाळ्या वाजून बस. मी दादा एवढंच बघतो, मला पैशाची गरज नाही. हो म्हणतो पैसा अरे मेलं करून येणार बस दादा समाधान आहे. आणि मी खरोखर भाग्य म्हणेन, भाग्य म्हणेन माझ्या लेखणीची स्तवन आहे, माझ्या लेखणीची स्तवन आहे. बुवा म्हणतो, बुवा काय बोलले की मी तयारी करून येत नाही, तयारी करून येत नाही, शेजवर उभा आहे. अरे मेल्या स्टेज ए बुवा स्टेज हे युट्यूबर आहेत, तांदूळ लावले, तांदूळ चेक करा, परत चेक करा, परत चेक करा. बुवा काय म्हणाले, शेजवर उभा आहे. अरे शेज नव मेलं हो, वासाडे गावलं होतं, स्टेजवर उभा आहे असेल. बुवाचा शब्द जडाला असेल, बुवाचा शब्द जडाला असेल. स्टेजवर वर उभे आहेत आणि बुवानी गण सुंदर सादर केलेला आहे. आणि म्हणतात की या चिमोरड्यांना घाबरत नाही मी, बुवा चिरंगटून टाकीन, चिरंगटून टाकीन, चिरंगटून. कारण बुवा मास्क नाही झाले, कुठे दमले बुवा, लय दमले. गण बुवांचा और इस दिल में क्या रखा है. 2017चा का नाही आपला टॉपरचा, हे आम्हाला सांगायचं नाही बुवा. हे मोठेपणा माझ्याशी नाही समोर कधी. ब्रँड इज ब्रँड, हिमान बुवा आणि हिमान बुवाचीच गाणी नंतर गातात. चालेल, मी गाऊन झालेलो आहे, 1 वर्षापूर्वी गाऊन झालेलो आहे. म्हणून बुवांचा गण काय म्हणतात बघा. उघड्या डोळ्यानी
आले साठून डोळ्यातून पाणी. हो म्हणतात की जीव घेण्या प्रवासाला आमच्या असं काहीतरी म्हणायचं त्यांना की माझा मुंबईकरी चाकरमणी कसा गावी कसा येईल गता सुंदर मांडलेले आहेत बोणी. म्हणून गोवा गाण्याचा विषय गाण्याची मिटिंग होते लक्षात द्या. गाण्याची विनवणी माझ्या पद्धती तू लाग म्हणशी श्री गणराया मोजके दिवस मित्रांनो मोजके. श्री गणराया विघ्नहराया हे बाप्पा आतुरली नयने तुझे रूप पाहाया. सदा नामावठी तुझे प्रभुराया. माझ्या सदा नामावठी तुझे प्रभुराया. हा माझा भक्ती हा सज्ज तुझे दर्शन घ्याया. भक्ती हा सज्ज तुझे दर्शन घ्याया. आतुरली नाही तुझं रूप पाहाया. तुम्ही म्हणालात की माझा मुंबईकर कसा गावी आहे. आतुरलाय मुंबईकर सुद्धा आणि खरोखर विषय गोवांचे सुंदर असतात. काय गुडगुड नाही ना हा लगेच सकाळी जाईल तिकडं गोवा काढला 1.5 तास कारण वर्षाला वर्षात ते दूर आलते 2-3 तास काढला. मी तेवढा वेळ मित्रांनो घेणार ना शॉर्टकट म्हणून गण काय म्हणायचं चल. कृपा तुझी गणदेवा सदैव या भक्तावर राहील. वाट बघतो तुझी श्री गणेशा कधी तुला डोळे भरून पाहिजे. नटली वसुंधरा नेसून हिरवा शालू. आळवणी करताना गणदेवा नभांगनी चंद्र चमके वीज कडवाळू. नाम स्मरतो तुझे या साऱ्या भक्ता म्हणून ज्याला त्याला तुझ्या नामाचे वेड गणेशाला लागले. हे भक्ती रूपी मन हे जागले. ज्याला त्याला तुझ्या नामाचे वेड गणेशाला लागले. भक्ती रूपी मन हे जागले. जगी आज गणराज माझे झाले भले. चरणी वाहितो तुझ्या रे दुर्वा फुले. ज्याला त्याला तुझ्या नामाचे वेड गणेशाला लागले. भक्ती रूपी मन हे जागले.
तुझ्या नामाचे वेळ गणेशा लागले भक्ती रूपी मन लागते चला चला तुझ्या नामाचे वेळ गणेशा लागले भक्ती रूपी मन लागते कधी आज गणराज माझे झाले भले कधी आज गणराज माझे झाले भले करणी वाही तुझा दुर्वा फुले चला चला तुझा नामाचे वेळ गणेशा लागले भक्ती रूपी मन लागते चला चला तुझा नामाचे वेळ गणेशा लागले भक्ती रूपी मन लागते तू सुख करता तू सुख हरता करुणा करा प्रेमराया हो करुणा करा प्रेमराया हो करुणा करा प्रेमराया हे पालन करता हे भगवंता करावी कृपेची छाया हो करावी कृपेची छाया हो करावी कृपेची छाया हे गौरी नंदना तुलाही वंदना हे गौरी नंदना तुलाही वंदना पाहताच कळे तुळे चला चला तुझ्या नामाचे गणेशा लागले भक्ती रूपी मन चला चला तुझ्या नामाचे गणेशा लागले भक्ती रूपी मन
धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक यश धनावडे दादांच्या माध्यमातून वृत्तपत्रासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक शाहीर संदीपजी मोरेबुवा यांना पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. खरोखर मित्रांनो, प्रतिस्पर्धी जरी असले तरी खरोखर खूप वर्षाने मुलगा झालेला आहे. ईश्वराच्या चरणी आम्ही सुद्धा प्रार्थना केली होती. दादांच्या माध्यमातून त्यांचे चाहते सतीश कदम, संदेश दादा कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी आनंद दिघे साहेब, कैलासवासी वसंतजी डावखरे साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रियो यश धनावडे यांच्या दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे गवळण खतलावून झाली पाहिजे. आलेलं पारितोषिक खास बेंजो मास्टर साठी शिवसेना आणि शहर प्रमुख महाजी महापौर आदरणीय अशोकजी वैद्य सर दादांच्या माध्यमातून 2551 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. याला कलेची दात म्हणतात, कलेची दात. हा, त्याचप्रमाणे मित्रांनो 9 ऑगस्ट रोजी दिवा या ठिकाणी शाहीर संदीपजी मोरे, सचिन धुमकबुवा यांचा कार्यक्रम होणार आहे. बरोबर 4 वाजता दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभार आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीयुत विनायक सावंतजी, त्याचप्रमाणे अविनाश रांबाडे, प्रदीप गुरव आयोजित श्री रत्नाकर महाकाळ बुवा गुरु समान विरुद्ध मंगेश करसईतकर दिनांक 4/8/2026 दादर शिवाजी मंदिर या ठिकाणी होणार आहे. दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो गवळण. त्याचप्रमाणे फरमाईश भरपूर आले. हा, आदरणीय सौम्य कदम यांची फरमाईश आहे, तू ग प्रेमात पडली माझ्या नाही गुन्हा. एक गवळण घेतो मित्रांनो, फरमाईश खूप आहेत वेळेअभावी. तू ग प्रेमात पडली माझ्या नाही गुन्हा. तू ग प्रेमात पडली माझ्या नाही गुन्हा. वचन दिले तुम्हाला सांगना या नजरेच्या कोणा. वचन दिले तुम्हाला
हे सांगना नजरेच्या धन्यवाद. अनेक पारितोषिक आदरणीय चंद्रकांतची मांजरे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्यांची पण फरमाईश आहे. सांगराजे सांगा बावरली झाली ही गवळण झाली पाहिजे. आज रामर आहे बुवा, आज रामर आहे. सांगराजे सांगा बावरली कृष्ण सख्याची बात जडली प्रेम रंगी तू गरंगली हो 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 हा हा 1 2 3 4 धन्यवाद मित्रांनो. स्तवन झालेलं आहे गवळण. गोवांची गवळण गोवा म्हणतात गवळण हे म्हणजे मी काय भाड्याचं आणलेलं आहे हे सगळं माझंच आहे. हे भाड्याचं मी बोललो सगळं मी आता बारी करतो. भाड्या कधी बोलत भाड्याचं मी कधी बोलत माझी पहिली पिढी अजून चालू आहे. भाड्याचं आणलं नाही म्हणतो असू दे. म्हणतात गवळण लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल बुवाच झालं दहान सुटला बुवा सुटला गवळण. केसट माळोनी गजरा चाललेली राधा ही बाय वाकड्या अजून लागडतो काय तुझ्या घालून घालू कापाय लंगडणारा पाय घातला तर बरं पडेल. बरोबर आहे ना गोवा म्हणतो. हा केसात माळून गजरा चाललेली राधाबाई वाकड्या अजून लंगडतो काय लाकड्या अजून लंगडतो काय काना म्हणजे वाट सोडत नाही. बापसाकडे बाजारात जाशील तर तिथे लंगड्या कशा येईल. आता काना चांगलं नाही का दोन अडकवायला कारण लंगड्याच काय तुम्ही लात मारून जाणार म्हणून वा बघ शपथ व्यासपीठाची गवळण अशी मारली लिहिली होती ना तुला कटिंग. मी आदर्श ठेवतो इथं आदर्श ठेवतो. शक्ती तुऱ्याचा आदर्श ठेवतो बुवा नाही तर तुला झुबवला असता चांगला. गुरुवर्याची शपथ घेऊन सांगतो बुवा अशी गवळणीची कटिंग लिहिली होती ना. हे प्रमुख पाहुणे आलेत ना कारण हे टीव्हीवर दिसणारेच कलाकार आपलं सोडावं युट्यूबच्या माध्यमातून आपण मोठे झोंबवला असता तुला चांगला तरी सुद्धा फक्त 2 ओळ्या का तू बघ काय म्हणायचंय. लाव रे वर. केसात माळून गजरा माग पुढं बघतेस काय लंगडा अजून मोडलेला नाही मागून घालीन पाय. दुसरी काय होती दुसरी ओळ होती तुला झोपवला असता चांगला बरोबर राजू दादा रडला असता बोळ्या पण आदर्श ठेवतो आणि गवळणीला सुरुवात करतोय. संदीप मोरे बुवा वर्षात उगावलं माझ्याशी जोडीशी अजून नाद नाही करायचा. वाघ टायगर जिंदा आहे ती अजून टायगर जिंदा आहे सुटायला नाही साला.
फक्त तुझी ताकद आहे कटिंग नाही मला डोळ्याची. श्री हरी राधे मी तुझा सावळा मधुर स्वरानी फुलवितो तुला. श्री हरी राधे मी तुझा सावळा वेडी तू ग राधा तुझा मी मुकुंदा. वेडी तू ग राधा तुझा मी मुकुंदा भेट दे ना मला. मधुर स्वरानी फुलवितो तुला. श्री हरी राधे मी तुझा सावळा मधुर स्वरानी फुलवितो तुला. श्री हरी राधे मी तुझा सावळा वेडी तू ग राधा तुझा मी मुकुंदा. वेडी तू ग राधा तुझा मी मुकुंदा मित्रांनो, ठाणे शहरामध्ये सेलिब्रिटी असं एक स्फोट झाला होता. त्या अनुषंगानं माझे आदरणीय बंधू योगेशदादा माने आणि त्यांची सहकारी त्यांचं म्हणणं होतं की बुवा तुमच्या आवाजात आम्हाला एक गीत गायचंय. आदरणीय सागर साहेब यांच्यावर एक 4 ओळी बुवा गाणं गातो. दुसरी बारी नाही ठेवलं तरी चालेल, परतच्या टाइमच बघेन तुम्हाला. शिंदे परिवाराला शिंदे परिवाराला दुःख फार झाले. शिंदे परिवाराला दुःख फार झाले. सागर दादा सोडून गेले. सागर दादा सोडून गेले. दादा तुझं फरमाईश काय करा मी शिंदे अशी कुठली भरपूर बघितली. अशी कुठली भरपूर बघितली. शिंदे परिवाराला दुःख फार झाले. शिंदे परिवाराला दुःख फार झाले. सागर दादा आम्हाला सोडून गेले. सागर दादा आम्हाला सोडून गेले. सागर दादा
विजवण्या पोचले अग्नी समान हे तळी अग्नीच्या भटमधुरानी अग्नीच्या भटमधुरानी प्राण त्यांचे नेले अग्नीच्या भटमधुरानी प्राण त्यांचे नेले सागर दादा अमर सोडून गेले 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 सागर योगेश अल्पेश अक्षय जगदीश पाच या पांडवांची मैत्री होती ती खास दिलदार मोठ्या मनाचा होता मोठाच मैत्रीला नजर लागली तुटला सहवास हा वाफेवरचे इंजिन जानी वाफेवरचे इंजिन जानी तयार केले वाफेवरचे इंजिन जानी तयार केले सागर दादा अमर सोडून गेले 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 शिंदे परिवाराला दुःख फार झाले शिंदे परिवाराला दुःख फार झाले सागर दादा अमर सोडून गेले सागर दादा हॅलो आलेलं पारितोषिक शिवसेना प्रवक्ते सिद्धिविनायक ट्रस्टी आदरणीय राऊतदादा लोटे हा हास्य जत्रेचे कलाकार आदरणीय गौरवजी मोरे त्याचप्रमाणे शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोकजी आदरणीय वैद्य साहेब दादांच्या माध्यमातून मित्रांनो 5,000 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांतजी जोगळेकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे पारितोषिक दिले. गौरवची फरमाईश आहे. वेळ भेटला दादा तर नक्कीच दुसऱ्या वेळी येतो. त्याचप्रमाणे प्रेमाची गौरव झाली पाहिजे यांच्या वतीने सुद्धा वस्ताद आदरणीय शाहीर वस्ताद आदरणीय शाहीर संदीप मोरे शाहिराचा प्रश्न आहे मला व तुमच्या प्रश्नाचं माझ्यावर उत्तर नसून मी काही फोटो देणार नाही. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आजच्या वारीचा माझा प्रश्न कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे आहे व प्रश्न आधी समजून घ्या उमजून घ्या आणि नंतरच उत्तर देण्याचा प्रयत्न करा अशी विनंती आहे. छोटासा कलाकार आहे 200 रुपयाचं पारितोषिक बाळाचं नाव काय नक्ष पंचायत लांगळे चौकी 200 रुपयाचं पारितोषिक काय लिहिलंच नाही तुझा पाहून चेहरा बोळा चांगला पकड तुझा पाहून चेहरा बसला तुझ्यावरती डोळा जेव्हा पाहिलं तुला
तूच आवडते मला राधे तूच आवडते मला तू पाहून